गावाच्या शेवटच्या टोकाला हिरव्यागार डोंगराच्या कुशीत एक छोटंसं गाव होतं. तिथंच राहायचा अर्णव, एक शांत आणि गूढ स्वभावाचा तरुण. गावाच्या दुसऱ्या टोकाला राहायची सायली, जणू चंद्राच्या शीतलतेसारखी सुंदर आणि हळवी. पहिल्यांदा त्यांची भेट झाली गावातील जुन्या वडांच्या झाडाखाली. सायलीला वाचनाची आवड होती आणि अर्णवला लेखनाची. एकदा वडाच्या झाडाखाली बसून सायली पुस्तक वाचत होती आणि अर्णव त्यांच्या वहीत काहीतरी लिहित होता. अचानक वाऱ्याच्या झुळकीनं सायलीचं पुस्तक हातातून सुटलं आणि अर्णवच्या वहीत अडकून पडलं. दोघं एकमेकाकडे पाहून हसले. त्या हास्यात काहीतरी वेगळंच होतं. एक अनामिक ओढ, एक अतूट बंध. सायली: सॉरी, पुस्तक वाऱ्याने उडून गेलं, तुमच्या वहीत अडकलं. अर्णव हसत: कदाचित हे संकेत आहेत. शेवटी शब्द शब्दांना भेटण्यासाठी धडपडत असतात, नाही का? सायली हसली. सायली: तुम्ही लिहिता? अर्णव: हो, थोडंफार, पण कुणासाठी ते अजून ठरवलेलं नाही. सायली: मग मला वाचून दाखवाल का? अर्णव संकोचत: तुम्ही ऐकणार? सायली: शब्द प्रेमानं ऐकले गेले की त्यांना जास्त आयुष्य मिळतं. अर्णव: वा, आवडले तुझे विचार. शब्दाबद्दलचे पण शब्दाच्या पलीकडे जाणारे. अर्णवने वही उघडली आणि एक कविता वाचायला सुरुवात केली. सावल्या लांबच लांब होत जातात, संध्याकाळच्या ढगांच्या ओळीसारखे, आणि शब्द सुरेखपणे हळूच उगवतात, मनातल्या ओलसर हिरवळीसारखे. सायली: सुंदर. शब्दांना इतके सुंदर पण सजवले जाऊ शकते हे पहिल्यांदा जाणवलं. त्या दिवसापासून दोघांचं बोलणं वाढलं. पुस्तक, कविता, स्वप्न आणि आयुष्य यावरच्या त्यांच्या चर्चा कधी संपायच्या नाहीत. अर्णवच्या कवितेत सायली उमटायची आणि सायलीच्या डोळ्यात अर्णव दिसायचा. पुस्तकासारखा. ती रोज त्याला वाचायची आणि रोज तिला नवीन अर्णव कळायचा, जाणवायचा. काही दिवसांनी दोघे झाडाखाली पुन्हा भेटले. आता त्यांचा प्रवास तुम्ही कडून तू पर्यंत आला होता. अर्णव आकाशाकडे पाहत काहीतरी विचारात हरवलेला होता, कारण त्याला सायलीच्या कुटुंबाची पार्श्वभूमी कळलेली होती आणि त्यांच्या मनात शंका होता की कदाचित नियती त्यांच्या प्रेमाच्या मार्गात अडसर ठरेल. त्यांच्या मनातील भाव सायलीने अचूक हेरले, पण तिला त्यांच्याकडून ते जाणून घ्यायचे होते. म्हणून तिने त्याला विचारले, सायली, एवढं काय विचार करतोस? अर्णव: विचार करतोय की नियती खरंच अस्तित्वात असते का? नियतीला आपले प्रेम मान्य होईल का? सायली: तू नियतीवर विश्वास ठेवत नाहीस. अर्णव: मला वाटतं आपण नियतीला शब्दात बांधतो, कवितेत मांडतो, पण शेवटी तीच आपल्याला बांधून टाकते. कदाचित नियतीचं माझ्याकडून शब्दाद्वारे कागदावर उतरत असते का? सायली हसत: किती गूढ बोलतोस, पण मला वाटतं नियतीच्या खेळाला आपलं मन कधीच पूर्ण स्वीकारत नाही. अर्णव: म्हणूनच आपण शब्दात विरघळतो, शब्दांचा आधार घेतो, नाही का? अर्णवने वहीत एक नवीन कविता लिहिलेली होती. त्याने ती वाचून दाखवली. नियतीच्या हातात हात देऊन आपल्याला चालता आलं असतं तर नियतीलाही वाटलं असतं मनुष्याच्या सोबतीला खूप मोल असतं. सायली: नियतीला बदलण्याची संधी आपल्याला मिळत नाही का? अर्णव: नियती आपल्याला बदलते, आपलं नशीब बनवून ती आपल्याला चिकटलेली असते आयुष्यभर. सायलीला अर्णवबद्दल तिच्या आई वडिलांना सांगायचं होतंच, पण तिला ठाऊक होतं की तिचं कुटुंब परंपरावादी आहे. तिच्या घरात प्रेमविवाह हा पर्याय उपलब्ध नव्हता. तिथे मुलीच्या लग्नाचा निर्णय आई वडील घेते आणि तो अंतिम मानला जात असे. तिला वाटत होतं की जर तिनं अर्णवचा उल्लेख केला तर तिच्यावर बंधन येतील, तिला समजावलं जाईल, कदाचित धमकावलंही जाईल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला तिच्या आईवडिलांच्या विरुद्ध जाण्याची भीती वाटत होती. त्यांच्या भावना दुखावणं तिला शक्य नव्हतं. शिवाय अर्णव साध्या घरातला होता, स्थिर नोकरी नव्हती, फक्त त्यांच्या लेकीची त्याला साथ होती. सायलीच्या कुटुंबाला हे मान्य झालं नसतं. तिनं बरंच वेळा ठरवलं होतं की अर्णवचा विषय काढायचा, पण प्रत्येक वेळी ती घाबरली. तिला वाटलं, काय उपयोग, शेवटी निर्णय त्यांचाच असेल आणि जर मी आग्रह धरला तर त्यांच्यासाठी मी नालायक ठरेल. अखेर तिनं गप्प राहायचं ठरवलं आणि स्वतःचं प्रेम मनात दडून ठेवलं. कधी कधी प्रेमापेक्षा कर्तव्य जिंकतं आणि सायलीनं त्याचं कर्तव्याला आपलं नशीब आणि नियती मानलं. त्या दिवशी झाडाखाली सायलीनं अर्णवला सांगितलं की तिचं लग्न ठरलं आहे, तिच्या आई वडिलांच्या इच्छेनुसार. दोघं बराच वेळ शांत बसले होते. अर्णव: कधी कधी शब्द अपुरे पडतात सायली, आणि कधी कधी मौनच सगळं सांगून जातं. अर्णव: जर मी तुला अजून करून थांबण्याचा प्रयत्न केला तर? सायली डोळ्यात अश्रू: तर मी आर्जव ऐकन, पण ते ऐकूनही थांबू शकणार नाही. मला माफ कर, मला समजून घेशील अशी मला आशा आहे. निशब्द आणि हृदयापासून भावनेने
ओथंबलेल्या असहाय्य अर्णवच्या डोळ्यातून एक अश्रूसुद्धा बाहेर यायला घाबरू लागला होता. जमा झालेले अनेक अश्रू डोळ्यांच्या आतच हातात हात धरून थांबून गेले होते. अर्णव: मग एक शेवटचा प्रश्न विचारू? सायली: विचार. अर्णव: जर नियतीला शब्दात बांधलं गेलं असतं तर तू तिला कोणतं नाव दिलं असतं? सायली डोळ्यातील अश्रू पुसत. अर्णवने वही उघडली. त्याने 2 वही लिहिल्या. नियतीच्या लेखीच नव्हतं आपण हातात हात घ्यायचं कधी. नियतीच्या लेखीच नव्हतं आपण हातात हात घ्यायचं कधी. पण पुढे उरलेल्या ओळी तो लिहू शकला नाही. ते पान त्यांच्या अश्रूने ओले झाले होते. त्याने वही बंद केली. पेज बाजूला ठेवला. अर्णव थोडा वेळ स्तब्ध राहिला. मग हसून म्हणाला, सायली, आपल्या गोष्टीला सुखद शेवट नाही. कदाचित काही प्रेमकथात फक्त आठवणी असतात. सायलीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. पण तिनं ते लपवलं आणि ती न बोलताच निघून गेली. काही दिवसांनी तिचं लग्न झालं आणि ती दुसऱ्या गावात निघून गेली. अर्णव मात्र तिथंच राहिला, वडाच्या झाडाखाली, वही तिच्या आठवणी लिहित. आणि तिथंच ती प्रेमकथा अधुरी राहिली, सावलीसारखी, सूर्याच्या प्रकाशात हरवणारी. त्याने लिहायला घेतलेली कविता 2 ओळीतच अपूर्ण राहिली. काही वर्षांनंतर गावातील जुनी जत्रा आजही तितकीच रंगतदार होती. तिचं गाणी, तोच उत्साह, तीच गजबज. जत्रेच्या कोलाहलापासून थोडं दूर ते जुनं वडाचं झाड तसंच होतं. उन्हामुळे त्रासल्यानंतर काही वेळ विसावा घ्यावा म्हणून सायली त्या झाडाखाली आली आणि तिच्या मुलीच्या हाताला धरून उभी राहिली. सायलीच्या जुनी आठवणी जाग्या झाल्या आणि कंठ दाटून आला. तिच्या मुलीच्या डोळ्यात कुतूहल होतं. अचानक तिला पायाखाली कोणाच्या तरी लांब सावलीचा स्पर्श जाणवला आणि एक आवाज आला, कुठून तरी, दूर भूतकाळातून आल्यासारखा. सायली हळूच वळली. समोर अर्णव उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच शांत हास्य होतं, काहीच थकलेलं, पण अजूनही तसंच ओळखीचं. त्याच्या बाजूला एक लहान मुलगा होता, जणू अर्णव लहानपणी कसा दिसत असेल तसाच. क्षणभर काहीच आवाज आला नाही, फक्त जुन्या आठवणी हळूच मनात उमटत गेल्या. काही अश्रूंनी डोळ्यातून बाहेर पडल्या. सायली थोडंसं खोटं हसत आणि अश्रू पुसत. अर्णव, इतक्या वर्षांनी? अर्णव अश्रू पुसून हलकेच मान हलवत. खरंच इतक्या वर्षांनी. त्यांच्या मुलांनी एकमेकांकडे पाहिलं आणि बाजूला एका झाडांच्या सावलीत खेळायला लागले. सायली काय करत आहेस हल्ली? अर्णव लिहितोय अजूनही, पण आता माझा शब्दांना तो एक छोटासा वाचक मिळालाय आणि असेच अनेक छोटे वाचक त्यांनी खेळणाऱ्या आपल्या मुलांकडे पाहिलं. अर्णव कथा आणि कविता लिहितो मी लहान मुलांसाठी. लहान मुलात रमणारा बालसाहित्यिक झालो आहे मी आता. काही ठिकाणी कथा वाचन करतो, कवी संमेलनात भाग घेतो आणि कुटुंबाचा चरितार्थ व्यवस्थित चालवतो. सायली डोळ्यात चमक. खरंच? म्हणजे तू तुझं लेखन थांबवलं नाहीस? मला वाटत होतं की तू लग्न. अर्णव मी लग्न केलं, पण काही शब्द मात्र जसे काय मधुरे राहिले होते तशीच मला अधुरं करून ती पण निघून गेली. सायली निघून गेली म्हणजे? अर्णव गावात आलेल्या एका साथीच्या आजारात मी गमावलं तिला. सायली काही क्षण शांत झाली, निशब्द झाली. आता काय बोलावं हे तिला कळत नव्हतं, पण मग हलक्या आवाजात ती बोलू लागली. सायली कधी कधी अधुरेपणातच पूर्णत्व असतं नाही का? अर्णव हसत. हो, पण अधुरेपणात प्रश्नही खूप असतात, ज्यांचे उत्तर कधीच मिळत नाहीत. सायली नाही तरी पूर्णत्व असं काही अस्तित्वात नसतं. आयुष्यात नेहमी काही ना काही घडतं जे अपूर्णत्वाची जाणीव करून देतं. त्यापेक्षा कधी कधी तर अपूर्णत्वात पूर्णत्वाचा भास होतो. अर्णव हसत. पण तो फक्त भास असतो, सत्य नाही. सायलीकडे पाहून तो काही क्षण शांत राहिला. अर्णव मी तेव्हा तुला एक शेवटचा प्रश्न विचारला होता, आठवतंय? सायली हलकंसं हसत. हो, नियतीबद्दल, ज्याला मी अर्णव असं नाव दिलं होतं. माझी बदललेली नियती, माझी पती थोड्या वेळात इथे येतील. खूप चांगल्या स्वभावाचे आहेत ते. त्यांची तुझ्याशी भेट. अर्णव नको. सायली हा नकार यासाठी नाही की मी कुणावर जळतो. हा नकार यासाठी आहे की मला नियतीचा बदललेला चेहरा बघायचा नाही. नियतीने तुझ्यासाठी बदललेल्या चेहऱ्याला बघायचं नाही. कदाचित मला त्या चेहऱ्यात मीच दिसेल. ते मला नको आहे. सायलीला त्याच्या म्हणण्याचा गंभीरतार्थ समजला. दोघं काही वेळ मौनात हरवले. मग सायली समोर बघत म्हणाली, सायली तुझ्या प्रेमावरच्या कविता अजूनही तितक्या सुंदर असतील नाही का? अर्णव थोडंसं हसत. त्या आता कुणासाठी लिहिल्या जातात हे मात्र बदलले.
तेव्हा अर्णवच्या आठवणीत त्यांची पत्नी आली. सायली हलकसं हसली. तिच्या डोळ्यात हलकसं पाणी दाटलं. अर्णवही थोडा भावूक झाला, पण त्याने स्वतःला सावरलं. सायली, आपण वेगळ्या वाटा निवडल्या, पण त्या पुन्हा इथे येऊन मिळाल्या. अर्णव, हो, पण फक्त एका भेटीसाठी. नीतीने केलेली थट्टा आणि तिचे अस्तित्व आपल्याला तिने पुन्हा जाणवून देण्यासाठी आपली भेट घडवली. नीतीपुढे कोणाचे काही चालत नाही हे तिने आपल्याला पुन्हा एकदा दाखवून दिलं. आपली छोटीशी भेट घडवून थोड्या वेळाने त्यांनी आपापल्या मुलांना बोलावलं. मुले खेळ सोडून आईबाबांकडे आले. सायली मुलीच्या केसावरून हात फिरवत, तिला मी रोज खूप गोष्टी सांगते. कधी माझ्या गोष्टीत तू असतोस, अनामिक म्हणून. अर्णव मुलांच्या कुरळ्या केसावरून हात फिरवत, आणि हो, याला मी कधी कधी काही कविता ऐकवतो. त्यानंतर काही क्षण सायली आणि अर्णव यांनी एकमेकांकडे डोळ्यात बघितलं आणि ते दोघे खूप बोलले, पण शब्दाविना. एका मनातून दुसऱ्या मनाकडे निशब्द संवाद होत होता. जत्रेचा गजर पुन्हा ऐकू येऊन ते भानावर आले. तोपर्यंत सायलीचा नवरा दूरवरून येताना दिसला. सायलीच्या डोळ्याच्या एका कोपऱ्यातून अर्णवला ते जाणवलं. खाली वाकून सायलीने आपल्या मुलीचा फ्रॉक झटकला आणि तिचा हात घट्ट धरला आणि वर बघितले. तेव्हा समोर कुणीही नव्हतं. काय ग, तिकडे झुडपांकडे शून्यात कुठे बघते? सायलीच्या नवऱ्याने विचारले. कुठे नाही, चला जाऊया पुढच्या नीतीच्या प्रवासाकडे. सायलीच्या नवऱ्याला तिचे कोड्यात टाकणारे हे उत्तर समजले नाही आणि ते तिघे जत्रेच्या दिशेने निघून गेले. इकडे एका झाडामागे आपल्या मुलासहित लपलेल्या अर्णवच्या मनात त्या सायलीच्या कुटुंबाला घेऊन जाणाऱ्या वाटेकडे पाहत मनात पूर्वी अपूर्ण राहिलेली कविता आता पूर्ण होत होती. नीतीच्या लेखीच नव्हतं, आपण हातात हात घ्यायचं कधी. तुझ्या सावलीत शोधत राहिलो प्रेमाच्या हरवलेल्या वाटा किती. सावलीच्या वाटेवर अंधुक प्रकाश होता. तुझी आठवण मनात खास होती. हातातला हात सुटला, शब्दही हरवले. संपणाऱ्या सावलीत आठवणीचे क्षणही विझले. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कथा आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. तसंच चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.